अजून संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला प्रथम फलंदाजी या करण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि आमंत्रण स्वीकारून सर्व जोडी देखील मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सतीश वागचोरे आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज विशाला जो नक्की संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. नक्कीच आपल्याला पॅनल्टी देखील लागू शकते या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे कारण अगोदरच आपण उशीर केलेला आहे. विशाल आणि सतीश जोडी मैदानामध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत संघाकडून दाखल झालेल्या तर गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजून अंदुरखे या संघाकडून कृणाल 4 षटकांचा हाच देखील सामना असणार आहे आणि पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर टाइम देखील नोट केला जाईल. 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर 3 षटकांसाठी खर्च करता तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक देखील आपल्याला 30 षटकामध्ये या शेवटच्या षटकामध्ये ठेवावा लागू शकतोय. या गोष्टीची देखील दखल घ्यायची आहे. विशाल आणि सतीश जोडी मैदानामध्ये सलामीची आपण पाहतोय तो कृणालला गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज कृणाल. आपण पाहतोय पॉलप्याचं षटक आहे आणि पॉलप्याच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5-4ची व्यूहरचना आपण पाहतोय. ऑफ साईडला थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ तर ऑन साईडला जर डोकावलं तर ऑन साईडला आपण पाहतोय या फाईन लेग. त्यानंतर शॉर्ट मिड विकेट 30 षटकामध्ये डीप मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि या लॉंग ऑन रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू मिस टाइमिंग फटका चेंडू ह्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतं फलंदाज विशाल याला आणि या विशालला सिंगल आपला अकाउंट देखील ओपन करतोय. यानंतर आपण सामना पाहणार आहोत सिलोमाता वल विपक्ष आईगावदेवी धामणे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण जर उपस्थित असाल किंवा आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच धामणे विपक्ष वल या दोन संघामध्ये असणार आहे. कृणाल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं राईट मुर्दस्टम गोलंदाजी करताना इथे मध्ये स्टेपमध्ये या बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर आपण पाहतोय. पहिला चेंडू बरोबर 1:24 डिलिव्हर केला गेलेला आहे. इथे मात्र दिशा दिलेली आहे. स्कर्ट कटचा फटका चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दरम्यान हार्दिक पाटील साहेबांचा आमच्या मुख्य अर्चित पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि अविनाश पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सतीश आस्करकरचा फटका खेळून आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकार आपण पाहिला होता ऑफ साईडला पॉइंट रिझन मधून आणि त्यानंतर ऑन साईडला चौकार पाहायला मिळतोय लॉंग लेग रिझन मधून. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार सतीश वाकचौरीच्या बॅट मधून आणि चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपलीकडे 9 धावा. पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय फ्लाइंग स्टार्ट स्वप्न सुरुवात सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाची.
इथे मात्र समोर केलेला आहे मिस टाइम फटका क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि अखेर सतीश वागचोरे याची खेळी मात्र इथे संपुष्टात. पहिलं फलंदाज बाद झालेला आहे या झेलबादच्या रूपाने. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे. सतीश वागचोरेने बाद होण्यापूर्वी या 2 चौकाच्या मदतीने 3 चेंडूचा सामना करताना 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 9 आणि 9 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सुनील 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय या स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024 भक्तिधाम स्पोर्ट डुंगे आयोजित 2 दिवसीय ही ग्रामीणची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. सावंदे स्पोर्ट्स सावंदे विपक्ष काव्य एंटरप्राइजेस जोखे जुळून नाटको या 2 संघामध्ये. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव सिंगल फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या ब्लॅकफिशचा वापर करण्यास मजूर केलं होतं फलंदाजाला. गौरवजी यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आमच्या मुख्य व्यासपीठावरून अनेक मान्यवर ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. आपण पाहतोय या भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024. पहिल्या षटकाची समाप्त झाले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 10 धावा. आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले आहेत. कारण 1:24 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि आता मात्र वेळ आपण पाहतोय 1:29 मिनिटं झालेले आहेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅकवर अल्पेश. तर सामोर जाईल फलंदाज सुनील. दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळत आहे. इथे हो केलेल्या चेंडूला फान केलेला आहे. फान एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय डीप फाईन लेग रिझनला. अखेर चेंडू अडून फेकी देखील केला जातोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 12वर पोहोचते. जीसीए मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. या काल जीसीएच्या 2 स्पर्धा संपन्न झाल्या. त्या मालवडी चषकावर नाव गावदेव वेले संघाने कोडलं होतं. तर वेले चषकावर भावले बी संघाने आपलं नाव कोडलं होतं. आणि जीसीएची आणखीन एक स्पर्धा आजपासून आपण पाहतोय या स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. येस पंच निखिलेश बजारगे सर नो बॉलचा इशारा करत आहेत. आव्हान त्या धावेमध्ये या भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. याच मैदानावर गावदेवी वडघर आयोजित मातृश्री चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथे मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्रीडचा चेंडू होता. लॉंग ऑफ रेझरमध्ये चांगला झेल पकडला गेला होता. मात्र कुठल्या प्रकारचं नक्कीच नुकसान पाहायला मिळत नाही. धावसंख्या सिंगलने या 14वर पोहोचतोय. मातृश्री चषकावर नाव कोडलं होतं जय हनुमान सरवली बी या संघाने. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय या एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
सावकारीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 18 धावा. वैभव भोईर कारिवली यांच्याकडून जोंधळी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच कारिवलीचे ते जावई आहेत आणि त्यांच्याकडून इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. बीमर नो 6+1 अशा प्रकारे 7 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. वैभव भोईर जे नक्कीच आपण पाहतोय कारिवलीचे आहेत मात्र ते जुनांदुर्गीच्या जावई आहेत आणि त्यांच्याकडून जुनांदुर्गी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच वैभव भोईर यांनी या कारिवलीतून या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद वैभव भोईर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बाळाराम पाटील सावंदे यांच्याकडून सावंदे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. बाळाराम पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा 25. सिल्वर जुबले आपण पाहतोय क्वार्टर सेंचुरी या सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाची स्कोरबोर्डवर झलकले गेलेले. इथे मात्र स्ट्रेटरचा फटका अतिशय या वेगात अगदी आपण पाहतोय मैदानाला घासत पुसत चाटत चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सावंदेतून मयूर पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद मयूर पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बाळाराम पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय या सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी षटकार. क्रायसिस ज्यांचा उल्लेख मी नेहमीच करतोय मयूर पाटील यांच्याकडून देखील सावंदे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ऑल द बेस्ट आल्याने ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या वेगाने वाढते, धावफलकावर पोहोचते ते 35 वर. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते या सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाकडून. इथे मात्र कार्पेचे सारे चेंडू टोललेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत आहे. थ्रो तेवढा चांगला नाही, वाईट थ्रो आणि पर्याय स्वरूपात 2 धाव पूर्ण. या 2 धावीने संघाची धावसंख्या 37. तर षटकाची समाप्त झाली. बोलू आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये या हर्षित पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि स्वप्नील पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता. अर्चित पाटील साहेबांचा हेतूची सन्मान येथे केला जातोय. या शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शेलुमाता वर्ल्ड विरुद्ध आई गावदेवी धामणे या 2 संघामध्ये. तर वर्ल्ड संघाचा संघ नायक आणि धामणे संघाचा संघ नायक आपण जर इथे उपस्थित असाल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर आपण
अनिल अंकली चेंडपाचे खाडी या संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार होता. आणि आज मित्रांनो आपण आयोजक संघ भक्तिधाम डुंगे संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकाचं आयोजन पाहतोय. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज क्रिश, तर सामनाकरी फलंदाज सुनील. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू. चांगली सुरुवात क्रिश करताना आपण पाहतोय. या निर्धाव चेंडूने तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी सावंत स्पोर्ट्स सावंत संघ करतोय. क्रिशा राटा मोर द स्टंप. इथे ऑन साईडला चेंडू डोलला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा येत एक नाही. एका दोन्ही स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज सुनील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या विशाल चांगली फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 38 धावा, 38. विशालच्या बॅटमधून विशाल फटके देखील पाहायला मिळालेले आहेत. चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. सलामीर खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करतो. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज विशाल आणि या जीवदानाचा फायदा उचलून 2 धावा देखील तो पूर्ण करतोय. धावसंख्या 40 धावा, 4 नॉट. पुल करण्याचा प्रयत्न इथे पाहतोय आपण. हा फटका देखील फसलेला आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण, स्लॉफी वर्क. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. आणि मैदानी पंचांनी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतलेली आहे. मैदानी पंचांना, ग्राउंड ऑनफिल्ड पंचांना पाहायचं आहे की नक्कीच क्षेत्ररक्षाच्या पायाचा स्पर्श सीमारेषेला झालेला आहे की नाही हे पाहायचं आहे. आणि तिसरे पंच आपण बघतोय संदीप पाटील सर. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचं आहे नक्कीच. 2 धावा. या 2 धावीने संघाची धावसंख्या 40 वर पोहोचते. क्रिश तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामनाकडे फलंदाज पुन्हा एकदा विशाल. येथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाने इथे बिजी ठेवलेला आहे. संदीप पाटील सर तिसरे पंच आपण पाहतोय.
आणि या तिसऱ्या बंचाच रेड सिग्नल OU2 फलंदाज बाद. न्यू बॅटर कनिश मैदानामध्ये एंटर होतोय. विशाल इनिंग खेळून तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. चांगली फलंदाजी विशालची पाहायला मिळालेली आहे. इथे समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक डीप मिडॉर रिजन मध्ये तो मिसफील करत होता. मात्र एकच धावीवर दोन्ही फलंदाज समाधानी. तर या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सावंत स्पोर्ट्स सावंत संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 41 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेलू माता वल विपक्ष आईगाव धामणे या दोन संघामध्ये. धावसंख्या 44 धावा. 44 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि शेवटचं षटक आता मात्र घेऊन आलेलं आहे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय भावेश. शेवटचं षटकाची धुरा त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. सामना करेल फलंदाज सुनील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कनिष्ठ न्यू बॅटर आपण पाहतोय. माफ करा सुनीलला नॉन स्ट्राईकला आहे. भावेश सुरुवात केलेली आहे निर्धाव चेंडूने. कनिष्ठ सामोरे जाईल. शेवटचे षटक मार्गस्थ इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू जागेल शिल्लक आहे. वल संघनायक धामणे संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय टॉस साठी. इथे मॅच टायमिंग फाटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने कनिष्ठची गेली संपुष्टात. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला शेलूमाता वल विरुद्ध आईगावदेव धामणे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपल्याला शेवटचा पुकार दिला जातोय लास्ट ऑफिशियल कॉल. आपण अश्विनी एंटरप्राइजेस टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी सज्ज राहायचं आहे. न्यू बॅटर हर्षल येतोय. विशाल इनिंग नंतर मात्र थोडीशी पडझड पाहायला मिळते सावंत स्पोर्ट्स सावंत संघाची. सलामीचा फलंदाज विशाल यांनी नक्कीच विशाल फटके खेळले होते आणि त्याच्याच फलंदाज जोरावर खरं तर ही धावसंख्या पाहायला मिळते. धावपलके 44 धावा. इथे मात्र स्वेर चेंडू आव्हान देता वाटच्या रूपाने. धावसंख्या 45 लाईनचा विचार नक्कीच पंच करत आहेत. तिथे फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता मात्र चेंडू जरा जास्त दूर ठेवला जातोय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय हा प्रयत्न हाणामारीच्या षटकामध्ये अनेक गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज रीच मध्ये देण्याचा प्रयत्न करत नाहीत. इथे मात्र ह्या वेळी देखील फटका बसलेला आहे आणि हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल तिथे ड्रॉप केला जातोय आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत.
47 धाव 47 धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. वर्ल्ड संघाचा संघनायक आणि धामणे संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा कॉल दिला गेलेला आहे. धामणे संघाचा संघनायक ते दाखल झालेला आहे आणि वर्ल्ड संघाचा संघनायक देखील आलेला आहे. पंचांच्या दरम्यान वाईटचा इशारा आव्हान देतो वाईटच्या रूपाने. धावसंख्या 48. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पाहतोय. या 22 शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही आणि या झेलबाद रूपाने फलंदाज बाद होतोय. चार फलंदाज बाद झाले आपण पाहतोय. नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये प्रकाश येतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला शेलोमाद अव्वल विरुद्ध अयगावदेव धामणे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर टॉस देखील केला जाईल. यावेळी कार्पचे सारे चेंडू टोललेले आहे. या इथे मात्र डीप मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघात धावसंख्या 49. 49 शेवटचे षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकामधील हा शेवटचे चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधील फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका, मात्र तेवढं चांगलं क्षेत्रक्षण मिड विकेट रिझनला पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. तर निर्धारित 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने आपल्या धावा झळकलेल्या त्या एकूण 50 धावा अर्धशतकी मजल मारलेल्या आणि 51 धावांचं लक्ष इथे असणार आहे. तर ओली आपण टॉस केला जाईल आमच्या अश्विनी इंटरप्राइजेस टॉस बॉक्समध्ये. संदीप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. धामणे विपक्ष वल ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आदेश पाटील यांच्या सौजन्याने हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. अश्विन इंटरप्राइजेस टॉस बॉक्स आणि टॉस बॉक्समध्ये हा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला धामणे संघ, दुसऱ्या बाजूला वल संघ. हे नाणं नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खास बनवण्यात आले. एका बाजूला अश्विनी इंटरप्राइजेस जे टॉस बॉक्सचं नाव देखील आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. डोंगे कॉल आहे, मात्र अश्विनी इंटरप्राइजेस आलेला. तर टॉसचा धामणे संघाने जिंकलेला आहे. या मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. धामणे संघाने का टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम जे आयोजन केले गेले आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांचं छानच आयोजन असतं. टॉस आपण जिंकले आहे. या टॉस जर जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वर्ल्ड संघाविरुद्ध यंदा जगामध्ये कुठे आपला सामना झालेला आहे की गेल्या वर्षी आपण आमने सामने आलेले आहेत? गेल्या वर्षी सामने आलेले आहेत. तर यंदा पुन्हा एकदा हा संघ समोर आलेला आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? 40 शॉट. आणि कोणते असे गोलंदाजीमध्ये चेहरे असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? जतीन आहे, नीरज आहे, खूप आहेत. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. येथील टॉस आपण गमण्यात सर्वप्रथम जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील?
खूप चांगला आहे, त्यावेळी खेळाची संधी दिली, त्यांचा आभार आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची कारण आपण टॉस गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल 50+. आणि 50+ करण्यासाठी असे कोणते बॅटर असतील तुझ्या समेत ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? वैभव, प्रतीक. आज आतिश भांबरे संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो. तर आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे, टॉस जिंकले धामणे संघाने केल्या. प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स विशाल पाटील. वर्ल्ड आणि धामणे आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. चला फोल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. सलामीची जोडी प्रफुल्ल आणि त्यांच्या समवेत आपल्याला पुष्पम पाहायला मिळतील. पुष्पम आणि त्यांच्या समवेत प्रफुल्ल ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. शेडोमाता वर्ल्ड संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम येस धामणे टीमच्या अगेन्स्ट ते खेळताना दिसणार आहेत. लक्ष जे ठेवलं गेलं या सामन्यामध्ये 51 धावांचं लक्ष. पहिले षटक विशाल गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि नो डाऊट सातत्याने या संघासाठी नेहमीच त्याची चांगली कामगिरी आपण आजपर्यंत पाहिलेली आहे. आणि या मॅचमध्ये देखील याच अपेक्षा असतील की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणजे इकॉनॉमिकल ओव्हर अथवा 1 ते 2 विकेट्स काढून देणं ही जिम्मेदारी त्याच्यावरती आहे. प्रफुल्ल आणि पुष्पम ही जोडी स्ट्रायकिंग एंडवरती, प्रफुल्ल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पुष्पम आपल्याला पाहायला मिळतो. 51चा चेज आणि करेक्ट जर आपण पाहिलं तर 1:55 या सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल 51चा चेज. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले स्वाभाविक एक काऊ फेसमध्ये फिल्डर आणि एक डीप मिड विकेटला आहे. पहिलाच बॉल अगदी रनवे रिदम मध्ये जणू काय थोडा अडथळा आला की काय तेच वाटलं. इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं तर इनफिल्डमध्ये मिड ऑन मिड ऑफ त्याचप्रमाणे कव्हर एक्स्ट्रा कव्हर ठेवले गेलेत आणि थर्ड मॅन फायनल लेग त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल पंच केलाय आणि बॉल दरम्यान जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिलाच बॉल आणि क्लासिकल फटका आपल्याला प्रफुल्लच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकार. चौकार येतो प्रफुल्लचा बॅटमधनं आणि ही सुरुवात अगदी महत्त्वाची आहे कारण 51 चेस करतात. सो पॉवर प्लेचा फायदा घेणं आवश्यक असेल. चौकारने आगाज केला. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहिला आणि बघा अगदी ज्याप्रमाणे विशालची प्रतिक्रिया आहे असंच वाटते की स्टम्पच्या अगदी जवळून हा चेंडू गेला की काय. रिप्ले आपण पाहूया. यस अगदी जवळून गेला. तसेच जर आपण विचार केला तर जी गोष्ट मी सांगितली की एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला खरं तर लाईन अँड लेंथमध्ये मिस्टेक नव्हती बट प्रफुल्लचा फटका चांगला होता कारण जागा बनवून बॅकफूटवरती जाऊन पंच केलं होतं. नेक्स्ट बॉल आता देखील शफल झाला. स्लॉक्सबी बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचता डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बट त्यांना देखील बीट करून हा बॉल निघून जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा दरम्यान इथे मिळतील. शफल झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडूची जी गती होती ना तिचा देखील एकंदरीत वापर बॅटर प्रफुल्लने इथे केला आणि डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदलं. चौकार येतोय. धावफलक 8 वरती. लक्ष जर आपण पाहिलं तर 51 धावांचं आहे आणि 51 चेज करताना आपण आता म्हणू शकतोय की एक चांगली सुरुवात कारण 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. कुठे ना कुठे लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस आणावे लागतील कारण जे 2 फिल्डर
आपल्याला बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये पाहायला मिळतात. त्यांना प्लेमध्ये जर आणायचं आहे ना तर त्या टप्प्यावरती गोलंदाजी. यस एक्झॅक्टली हेच मी म्हणत होतो की जर आणि हे काय घडलं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. कारण बघा मिस्टेक घडली डीप मिड विकेटचा फिल्डरच्या माध्यमातून हा बॉल देखील गेला मिसफिल्डच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बघा आता गोलंदाज तरी काय करेल कारण बघितलं गेलं तर ज्या गोष्टी त्याला चेंज करायच्या होत्या त्याने केल्या. याआधी आपण जर बॉल पाहिले तर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीज होत्या त्याच्यावरती आपण 2 चौकार पाहिले. बट त्यानंतर फुल लाईन जसा टाकला असं वाटलं की आता योग्य टप्प्यावरती टाकला बट फिल्डरने साथ नाही दिली. धावफलक आता 12 धावा फलकावरती. येणारे 2 चेंडू अगदी महत्त्वाचे आहेत कारण फर्स्ट ओव्हर आतापर्यंत प्रफुल्लने डॉमिनेट केलं. नेक्स्ट बॉल आता देखील स्वीपचा फटका डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत आणि आता देखील जर आपण पाहिलं तर थोडं नर्वसच दिसत होते. बघा एखादी मिस्टेक जर आपल्या माध्यमातून घडते ना हरकत नाही आहे. चुका सर्वांकडून होतात असं एकमेव या जगामध्ये व्यक्ती नसेल ज्याच्या माध्यमातून कधी कोणती मिस्टेक झाली नसेल. सर्वांकडून होतात. पण महत्त्वाची काय गोष्ट असते की चूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कशी आणतो ती गोष्ट महत्त्वाची असते. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे कारण बघा 3 चौकार 1 डॉट बॉल 1 सिंगल 5 चेंडू झालेत 1 चेंडू बाकी आहे. धावफलक 13 वरती. चला विनंती असेल टीम सावंत एक्स्ट्रा वेळ प्लीज खर्च नका करू फिल्डिंग सेट करा कारण पहा चौकारने आगास त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर सलगचे 2 चौकार त्यानंतर 1 सिंगल. धावफलक 13 वरती. अजून देखील 1 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकामध्ये. आणि एकंदरीत एका क्षणाला आपण जस्ट आता पाहिलं की सावंत टीमचे सर्व खेळाडू थोडे सरप्राईज दिसत होते की ओव्हर अजून देखील कशी समाप्त नाही झाली. 5 चेंडू झालेत. होतं कधी कधी कारण ज्या फ्लोमध्ये हा खेळ चालला पॉवर प्लेचे षटक हे चांगलं राहिलं नाही आहे सावंत टीमसाठी. त्या अनुषंगाने त्यांच्या माइंडमध्ये ही देखील गोष्ट असेल की हे षटक लवकर समाप्त झालं पाहिजे कारण 13 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि 1 चेंडू बाकी आहे. आता पुष्पम स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. डावखरा शैलीचा हा बॅटर त्याच्यासाठी देखील आपण सेमच फिल्डिंग पाहतो. एक फिल्डर काऊ फेसमध्ये एक फिल्डर डीप मिड विकेटला आणि त्याचप्रमाणे नंदेशजी पाटील सामांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत. लॉंग ऑनला फिल्डर आणि कॅच पकडली जाईल. विकेट हवी होती आणि विकेट इथे मिळवून दिली विशालने आणि कॅच अगदी चांगली पकडली लॉंग ऑनचा फिल्डरने. पहिला धक्का पुष्पमच्या स्वरूपामध्ये लागतोय टीम जुनांदुर्कीला. पहिला धक्का अंतिम चेंडूवरती ही मिळालेली सफलता आणि ही सफलता नाही आहे ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे कारण एक नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती येईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचला 13 वरती. 1 विकेट गेली. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती भावेश मैदानाच्या हातामध्ये येतोय. जुनांदुर्की संघ खेळतो आणि जुनांदुर्की संघ जेव्हाही खेळतो तेव्हा एका नावाचा उल्लेख आम्ही नक्कीच करतो. या गावामधनं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तालुका क्रिकेटचे एक अत्यंत चांगले समालोचक समीरजी ठाकरे देखील जुनांदुर्कीचेच आहेत आणि ते देखील एक स्वतः चांगले खेळाडू आहेत. बट जेव्हा खऱ्या अर्थाने नवीन सीझनला प्रारंभ होतो तेव्हा मी म्हणेन कोणत्याही समालोचकाला टाईम भेटत नाही. बघा या इनिंगला ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती तब्बल 1:55 सुरुवात झाली होती. 2 वाजलेत 2:01 6 मिनिटं आतापर्यंत खर्च झालेली आहेत. चला थोडी घाई करा. सेकंड ओव्हर गोलंदाज सतीश वाकसुरे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. हा देखील एक चांगला खेळाडू आहे आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर मिस्ट्री बॉलर जी उपाधी खऱ्या अर्थाने त्याला दिली गेली आहे पण त्याप्रमाणे त्याने खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये गोलंदाजी करायला हवी आहे कारण या परिस्थितीमध्ये आता बघा फर्स्ट ओव्हर 13 धावा खर्च झाला. बघा टीम सावंत मित्रांनो थोडी घाई करा कारण सातत्याने सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे. तुमच्याकडे बघा आता 9 मिनिटं शिल्लक आहेत सो थोडं फास्ट खेळा.
सेकंड ओव्हर सतीश वाकसुरे गोलंदाजी मार्कवरती. येत्या 3 षटकामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथनं अजून देखील आवश्यकता जर स्टील रिक्वायर्ड असतील 38. शफल होऊन खेळलेत बट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. आणि आज फिल्डिंगचा दर्जा फारच कमकुवत दिसतो आणि हा बॉल देखील मिसफिल्डच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजर. फिल्डिंग हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे कारण जर तुम्ही सातत्याने अशा मिसफिल्ड्स कराल त्या देखील ॲज अ फिल्डिंग युनिट जेव्हा तुम्ही एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी उतरता तुमच्याकडे रन्स कितीही असू द्या पण फिल्डिंगमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट जायचं एक एक धाव वाचवायचे आणि त्या परिस्थितीमध्ये जर जो बॉल इझिली फील्ड व्हायला हवा होता तिथे देखील जर मिसफिल्ड होतात 4 धावा मिळतात तर तासाकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. सतीश नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस होता स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं बट प्रॉपरली बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. दरम्यान हा डॉट बॉल येतो. कदाचित बघा ज्या 2 मिसफिल्ड या इनिंगमध्ये आतापर्यंत झाला आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये विशालच्या षटकामध्ये देखील डीप मिड विकेटला मिसफिल्ड झाली तिथे देखील कदाचित एखादी सिंगल अथवा जास्तीत जास्त 2 गेल्या असत्या तिथे 4 गेल्या. मागील चेंडूवरती देखील मला वाटतं की मॅक्झिमम 2 गेल्या असत्या तिथे देखील 4 गेला म्हणजे 4 धावा मायनसमध्ये आहे सध्याच्या घडीला सावंत टीम. हा खुलवा टप्पाचा टाकला आणि ही खऱ्या अर्थाने लेंथ चांगली आहे आणि प्लस लाईन देखील चांगली. डॉट बॉल दरम्यान इथे येतो बघा कारण ज्याप्रमाणे बघा सेकंड इनिंगमध्ये ॲज अ बॅटिंग युनिट तुम्हाला कॅल्क्युलेशन ठेवावे लागतात त्याचप्रमाणे फिल्डिंग युनिटला देखील कॅल्क्युलेशन ठेवावे लागतात की बरोबर किती हवात आणि कशा प्रकारे आपला गोलंदाजी करायची कोणत्या क्षणाला कोणता फिल्डर कुठे असला पाहिजे या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावा लागतो. आणि तुम्हाला ॲज अ फिल्डिंग युनिट हे देखील ठाऊक असलं पाहिजे की माझ्या टीममधले गन फिल्डर कोणते कोणते आहेत आणि त्या कोणत्या फिल्डर्सला आपण डीपमध्ये ठेवू शकतो या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं आणि यावेळेस असं वाटतं की बॅटचा संपर्क देखील झाला नाही आहे. बॅटचा झाला आहे संपर्क अंपायर सांगतात. स्लॉक शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटचा आय थिंक कडा लागली त्यानंतर बॉल पायावरती आदलला. सिंगल मिळेल धाव फळकता 18वरती जाऊन पोहोचला. 18 धाव फळकावरती सतीश वाकसुरे या ओव्हरमध्ये कदाचित पहिला बॉल जर फील्ड झाला असता तर सतीशच्या ओव्हरमध्ये 3 धावा असता मला तरी असं वाटतं बट आता जर आपण विचार केला सतीशच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 गेलेले आहेत. स्कोर कार्ड 18. 18 धाव फलकावरती अजून देखील जर आपण पाहिलं तर इथनं हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 33 अजून देखील बनवायचे आहेत. बाउंड्री मी म्हणेन इथे हवी आहे. 14 मध्ये 33 फुल लेंथ आहे. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. विशाल धावतोय बट त्याला देखील भेटत असताना हा बॉल निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. बघा चौकार इथे येतो आणि एक गोष्ट देखील विचार करण्यासारखी होती की मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना ॲज अ बॉलर फुल लेन टाकणं आणि स्लॉटमध्ये टाकणं हे किती योग्य होतं. कारण अशा परिस्थितीमध्ये ॲज अ बॉलर तुम्ही कधी हे ठाऊक ठेवा की तुम्हाला बॅटरीच्या रेंजपासून दूर ठेवायचा. हा देखील फुल टॉस आणि हा फटका देखील गॅपमध्ये आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फळक ठीक जाऊन पोहोचला. 26 म्हणजे येणारा 12 चेंडूंवरती इथनं आवश्यकता असेल रिक्वायर्ड असेल 25. 25 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. आणि बघा अगदी 2 षटकांसाठी जी वेळ आतापर्यंत खर्च झालेली आहे 11 मिनटं खर्च झालेली आहेत. सो म्हणजे येत्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढील षटक टाकायचे. पण एक छोटा ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटाचा असेल त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. बट जर आपण विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये आता 25 धावा डिफेंड करायच्या आहेत. कशा प्रकारे आता त्या डिफेंड करायच्या त्याची चर्चा आपल्याला सुरू दिसत आहे. बारा चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आणि
2 षटकांमध्ये 25 आणि या तिसऱ्या षटकामध्ये जिम्मेदारी आता दिली गेली आहे. गोलंदाज तयार होतात. सुनील दरमाण इथे तयार होतात या तिसऱ्या षटकासाठी. 12 मध्ये 25 बनवायचे आहेत. हे षटक प्रामुख्याने महत्त्वाचं. बघा जसा ब्रेक समाप्त झाला तसा टायमर देखील सुरू झाला. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 3 मिनिटं आहेत. 12 चेंडू 25. येणारे 6 चेंडू महत्त्वाचेच आहेत कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हे षटक. पहिलाच बॉल शॉर्ट पिच हुक केला. बॉल गेलाय ठीक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. इट्स अ ह्यूज वन. सिक्सर. थँक्यू डीजे. षटकार येतो पहिल्याच बॉलवरती. आता समीकरण थोडं इझी बिकॉज येणारे 11 चेंडू आता 19 धावांची आवश्यकता. स्टील बघा अजून देखील सामना भरपूर बाकी. 11 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. कदाचित ग्राउंड फिल्डिंगमध्ये ज्या मिस्टेक झाल्या नसताना त्या आता बेनिफिट देऊ शकले असते पण ज्या मिसफिल्ड झाल्यात ना त्या टोचतायत. कारण मी म्हणेन 5 ते 6 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आतापर्यंत मिसफिल्डच्या जोरावरती टीम सावंतने. 11-19 समीकरण. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. हा देखील शॉर्ट पिच. हा देखील पुल केला. पुल आणि हा चेंडू देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल. बॅक टू बॅक बिग वन्स. जवळ जवळ ना या सामन्यामध्ये जुनांदुर्गी संघाला विजयाच्या अगदी जवळ नेऊन उभे करणारे हे 2 फटके. बॅटर प्रफुल्लचा बॅटमधनं हा षटकार. सलगचे 2 आलेत आणि सध्या सगळीला जे मी म्हटलंच की जवळ जवळ टीम जुनांदुर्गीला विजयाच्या अगदी जवळ उभे करणारे हे 2 फटके. प्रफुल्ल सध्या सगळीला 11 चेंडूंवरती 30 धावा बनवून नॉट आउट खेळतोय. विकेट विकेट हवी आहे. नेक्स्ट बॉल. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल मागे चालला. अगदी फाईन लेगला फिल्डर आहेत. अजून देखील बॉल फील्ड फायनली झालाय आणि मिळेल एक सिंगल. म्हणजे आता समीकरण चेंडू शिल्लक आहेत. येणारे 9 आणि 9 मध्ये आवश्यकता असेल अजून देखील सामना जिंकण्याकरिता इथनं बनवायचे असेल रन्स. 12 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता. बॅटची कडा लागली. हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर विकेट किपर आहेत उपस्थित. मिळेल एक सिंगल. आणि समीकरण जर आता आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील येणारे अजून देखील 8 आणि 8 मध्ये आवश्यकता आहे अजून देखील इथनं हा सामना जिंकण्याकरिता 11 धावांची. 8-11चं समीकरण. येणारे 2 चेंडू मी म्हणेन जर इकॉनॉमिकल अदरवाईज आपण विचार केला येणारे 2 चेंडू जर डॉट बॉल येत आहेत अथवा बाउंड्री जर नाही आली येत्या 2 चेंडूंवरती लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम मी म्हणेन 8-9 जर रन्स उरत आहेत तर त्याच्यावरती देखील फाईट होऊ शकते. 8-11चं समीकरण. आणि हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर येस आय थिंक बॅटचा संपर्क झाला त्यानंतर चेंडू पायावरती आदळला. तेच झालं असावं आणि तेच झालं. एक सिंगल रन प्रमाण इथे मिळेल. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक. 10 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 10. मागील सामना देखील अशाच प्रकारे रंगला होता. 7-10 तिथे देखील होता आणि तिथे देखील आपण पाहिलं होतं की लास्ट ओव्हरपर्यंत मॅच जरूर गेली होती बट सर्वेशने जर ती कॅच लॉंगलला पकडली असती तर लास्ट बॉल थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकला असता मागील सामन्यामध्ये. इथे देखील ते होऊ शकतं बट त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 मध्ये 10. नेक्स्ट बॉल. पूल खेळा ऑन साइडला. जबरदस्त फटका आणि एकंदरीत असं वाटलं होतं की 7-10 बाकी आहेत मॅच बनवू शकते रंगू शकते पण या फटक्यानंतर समीकरण आता फारच सोपं का नाही. येणारे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. बघा तसेच पुढील सामना जो आपण पाहणार आहात वळ विपक्ष धामणे
सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये आता बनवायचे आहेत 4. शेळूमाता वर्ल्ड संघ देखील इनॅक्शन मध्ये दिसेल. ठाणे जिल्हा युवा सेना सचिव आणि तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे सदस्य आतिशदादा भामरे साहेबांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसेल. 6 मध्ये आता 4 बनवायचे आहेत. चला थोडी घाई करा. 6 मध्ये 4 धावांची आवश्यकता. बघा सर, आपण पाहिलं तर समीकरण आता भरपूर सोपं झालंय. 6-4चं समीकरण. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतो. हर्षल गोलंदाजी मार्गावरती आहे. बघा 4 धावा डिफेंड करणं अंडर प्रेशर इतकं सोपं नाही आहे. बट मी म्हणेन फ्रीली माइंडसेटने या लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला हवी आहे, कारण 4 अजून देखील बाकी आहेत. ओव्हर द विकेट 6 मध्ये 4. पहिलाच बॉल आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम जुनांदुर्गीने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जुनांदुर्गी अँड हार्ड लक टीम सावंत. आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे देऊया. सलामीसाठी जो आला, ज्याने इंडिव्हिज्युअली 14 चेंडूंवरती बनवला रन्स 36, तोच प्रफुल्ल ठरला या सामन्याचा सामनावीर. चला प्रफुल्ल आपण या प्रफुल्लला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. तसेच जित दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला प्रफुल्ल आपण या प्रफुल्ल यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि बघा टीम जुनांदुर्गी आपण कुठे जायचं नाहीये, कारण यापुढे होणारा जो सामना आहे त्यामधनं जो जिंकेल तो जुनांदुर्गी टीम सोबत खेळेल.